60 नंतर अजून किती आयुष्य उरलं आहे? जर ही लक्षणे दिसत असतील तर तुम्ही अजून 50 वर्षे जगू शकता. 60 वर्षांचा अर्थ खरंच आयुष्याच्या शेवटाजवळ पोहोचणे आहे का? आपण अनेकदा विचार करतो की 60 नंतर आता फक्त दिवस मोजायचे राहिले आहेत. शरीर कमजोर, आजार पक्के आणि आशा संपली. पण थांबा, आज विज्ञान काही वेगळंच सांगत आहे. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या शरीरात काही अशा गुप्त लक्षणांचा हिडन साइन्स समावेश असू शकतो, जे जोरात सांगत असतात की तुम्ही अजून 20, 30 किंवा कदाचित त्याहूनही जास्त वर्षे जगू शकता. आज आपण अशा 7 वैज्ञानिक लक्षणांचा उलगडा करणार आहोत. जर ही लक्षणे तुमच्यात असतील तर घाबरण्याची नाही तर आनंद साजरा करण्याची गरज आहे. चला पाहूया, यापैकी किती लक्षणे तुमच्यात आहेत. सर्वप्रथम हे समजून घ्या की क्रोनोलॉजिकल एज, जन्मतारीखेनुसार वय, आणि बायोलॉजिकल एज, शरीराची खरी स्थिती, यात खूप फरक असतो. मी 40 वर्षांचे लोक पाहिले आहेत जे आतून 80 सारखे वाटतात आणि 80 वर्षांचे लोक पाहिले आहेत ज्यांची ऊर्जा 40 वर्षांच्या लोकांनाही लाजवेल. आज आपण ज्या संशोधनाबद्दल बोलतो आहोत ते मोठ्या मेडिकल जर्नलमधून घेतले आहे. ही 7 लक्षणे काही जादू नाहीत. ती तुमच्या अवयवांची, मेंदूची आणि रोगप्रतिकारक शक्तीची रिपोर्ट कार्ड आहेत. जर तुम्ही 60 किंवा 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे असाल तर पुढील काही मिनिटे तुमची विचारसरणी बदलू शकतात. चला सुरुवात करूया पहिल्या लक्षणापासून, जे तुम्ही कदाचित रोज दुर्लक्षित करता. पहिला मुद्दा, ग्रिप स्ट्रेंथ, पकड मजबूत असणे. तुम्हाला माहिती आहे का, फक्त हस्तांदोलन, हॅंडशेक करून एखाद्या व्यक्तीच्या हृदयाची ताकद आणि आयुष्याचा अंदाज लावला जाऊ शकतो. हे विनोद नाही, ही सत्यता आहे. पहिली निशाणी म्हणजे तुमच्या हाताची पकड किती मजबूत आहे. मेडिकल स्टडीज, विशेषतः लॅन्सेटमधील संशोधन सांगते की तुमची ग्रिप स्ट्रेंथ भविष्यातील आरोग्याचा अंदाज ब्लड प्रेशरपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे देऊ शकते. कारण तुमची पकड फक्त हाताची ताकद नसते. ती तुमच्या संपूर्ण शरीरातील स्नायूंची ताकद आणि ऊर्जा दर्शवते. जर 65 नंतरही तुमची पकड मजबूत असेल, तुम्ही सहज बरणीचे झाकण उघडू शकता किंवा जड पिशवी उचलू शकता, तर याचा अर्थ तुमचे शरीर अजूनही कमजोर झालेले नाही. कमजोर पकड ही हृदयरोग आणि स्ट्रोकच्या जोखमीशी संबंधित आहे. म्हणून जर तुमची पकड मजबूत असेल तर तुमचे हृदय आणि नर्व्हस सिस्टीम अजूनही चांगल्या स्थितीत आहेत. म्हणून पुढच्या वेळी कोणाशी हस्तांदोलन करताना लक्षात ठेवा, ते फक्त सभ्यतेचे चिन्ह नाही तर तुमच्या दीर्घ आयुष्याचेही संकेत आहे. दुसरा मुद्दा, चालण्याची गती, वॉकिंग स्पीड. लोक चेहऱ्यावरील सुरकुत्या पाहतात, पण डॉक्टर तुमचे पाय पाहतात. पुढची निशाणी तुमच्या चालण्याच्या शैलीत लपलेली आहे, जी मृत्यूचा धोका 50% पर्यंत कमी करू शकते. दुसरी मोठी निशाणी म्हणजे चालण्याचा वेग. युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्गच्या अभ्यासानुसार, जे ज्येष्ठ नागरिक सरासरीपेक्षा थोडे वेगाने चालतात, ब्रिस्क वॉक, ते हळूहळू चालणाऱ्यांपेक्षा जास्त काळ जगतात. वेगाने चालण्यासाठी तुमचे हृदय, फुफ्फुसे, हाडे आणि मेंदू एकत्रितपणे काम करतात. जर तुम्ही 65 नंतरही श्वास न लागता चांगल्या वेगाने चालू शकत असाल, याचा अर्थ असा की तुमचे शरीर अजूनही नव्यासारखं मजबूत आहे. जर तुम्ही ग्रुपमध्ये नेहमी सगळ्यात मागे राहता तर ती काळजीची बाब असू शकते. पण जर तुम्ही सगळ्यांसोबत किंवा त्यांच्यापेक्षा पुढे चालत असाल तर अभिनंदन, तुमचं बायोलॉजिकल वय तुमच्या वयापेक्षा कमी आहे. तिसरा मुद्दा, सोशल कनेक्टिव्हिटी, मित्र आणि नात्यांचा गोतावळा. ही पुढची निशाणी कोणत्याही औषधाच्या दुकानात मिळत नाही. पण विज्ञान सांगते की याची कमतरता धूम्रपानाइतकी धोकादायक असू शकते.
तिसरी निशाणी म्हणजे मजबूत सोशल सर्कल. हार्वर्डच्या 80 वर्षांच्या अभ्यासानुसार दीर्घ आयुष्याचं रहस्य पैसा किंवा प्रसिद्धी नाही, तर चांगले नातेसंबंध आहेत. जर तुमच्याकडे असे मित्र किंवा नातेवाईक असतील ज्यांच्यासोबत तुम्ही मनमोकळं बोलू शकता, हसू शकता आणि दुःख शेअर करू शकता, तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते. एकटेपणा तणाव निर्माण करणारे हार्मोन्स वाढवतो, ज्यामुळे शरीरात सूज, इन्फ्लामेशन वाढते आणि आयुष्य कमी होतं. जर 65 नंतरही तुमचा फोन वाजत असेल, तुम्ही लोकांना भेटत असाल आणि समाजात सक्रिय असाल, तर ही खूप मोठी चांगली निशाणी आहे. एकटे राहणाऱ्या लोकांमध्ये डिमेन्शिया आणि हार्ट अटॅकचा धोका दुप्पट होतो. म्हणून जर तुमच्याकडे बोलायला कोणी असेल, तर तुम्ही सुरक्षित क्षेत्रात आहात. चौथा मुद्दा, रिएक्शन टाइम आणि बॅलन्स. तोल आणि प्रतिसाद क्षमता. तुम्ही एका पायावर उभे राहू शकता का? हे ऐकायला साधं वाटतं, पण हा छोटासा टेस्ट सांगू शकतो की तुमचा मेंदू किती निरोगी आहे. चौथी निशाणी म्हणजे बॅलन्स आणि रिएक्शन टाइम. आपण पडण्याला किरकोळ समजतो, पण 65 नंतर हिप फ्रॅक्चर आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो. जर तुम्ही अडखळता जिने उतरू शकता किंवा खाली वाकून वस्तू उचलू शकता, तर याचा अर्थ तुमची न्यूरोलॉजिकल सिस्टम उत्तम काम करत आहे. एक साधा टेस्ट करा. डोळे उघडे ठेवून 10 सेकंद एका पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही हे सहज करू शकत असाल, तर संशोधनानुसार पुढील 7 वर्षांत मृत्यूचा धोका खूप कमी असतो. हे दर्शवते की तुमचा मेंदू आणि स्नायू यांच्यात उत्तम समन्वय आहे. पाचवा मुद्दा, नवीन गोष्टी शिकण्याची सवय. आता शरीरानंतर मेंदूबद्दल बोलूया. तुम्ही अजूनही शिकत आहात का, की शिकणं थांबवलं आहे? पाचवी निशाणी म्हणजे जिज्ञासा, क्युरिओसिटी. तुम्ही नवीन तंत्रज्ञान शिकण्याचा प्रयत्न करता का? नवीन ठिकाणं शोधता का? की तुम्ही म्हणता आता आपल्या बसचं नाही? जे लोक 65 नंतरही नवीन कौशल्ये शिकतात, जसं YouTube वापरणं, नवीन रेसिपी बनवणं किंवा नवीन भाषा शिकणं, त्यांचा मेंदू न्यूरोप्लास्टिसिटी टिकवून ठेवतो. म्हणजेच मेंदू अजूनही नवीन कनेक्शन तयार करत असतो. यामुळे अल्झायमर आणि डिमेन्शिया सारख्या आजारांपासून संरक्षण मिळतं. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहून काही नवीन शिकत असाल, तर हेच तुमचा मेंदू अजून तरुण असल्याचं चिन्ह आहे. शिकणं थांबलं म्हणजे जिंकणं थांबलं. सहावा मुद्दा, जीवनाचा उद्देश, पर्पस ऑफ लाईफ. सकाळी उठल्यावर तुमच्या मनात पहिला विचार काय येतो? जपानमधील लोक 100 वर्षांपर्यंत जगतात, कारण त्यांच्याकडे एक खास गोष्ट असते, जीवनाचा उद्देश. सहावी निशाणी म्हणजे मकसद. संशोधन सांगतं की जे लोक निवृत्तीनंतर पूर्णपणे निष्क्रिय होतात आणि फक्त आराम करायचा विचार करतात, त्यांची तब्येत लवकर खालावते. याच्या उलट, ज्यांच्याकडे काहीतरी काम असतं, जसं बागकाम, नातवंडांची काळजी घेणं, समाजसेवा किंवा एखादा छंद, ते लोक जास्त काळ जगतात. जेव्हा तुमच्याकडे काहीतरी करण्यासारखं असतं, तेव्हा तुमचा मेंदू शरीराला सिग्नल देतो की अजून मरायचं नाही, अजून खूप काम बाकी आहे. तुमच्याकडे अशी काही कारणं आहेत का? जर होय, तर तुम्ही धोक्याच्या क्षेत्राबाहेर आहात. सातवा मुद्दा, पचन आणि भूक, डायजेशन ॲपेटाईट. आपली शेवटची निशाणी तुमच्या पोटाशी संबंधित आहे. लोक म्हणतात, पोट ठीक तर सगळं ठीक, आणि आता विज्ञानानेही याला मान्यता दिली आहे. सातवी आणि शेवटची निशाणी म्हणजे स्थिर वजन आणि चांगली भूक. 65 नंतर अचानक वजन कमी होणं हे मोठं धोक्याचं लक्षण मानलं जातं. पण जर तुम्हाला वेळेवर भूक लागते, अन्न नीट पचतं आणि तुमचं वजन स्थिर आहे, तर हे एक खूप चांगलं चिन्ह आहे. पोटाचं आरोग्य, गट हेल्थ, थेट तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित असतं.
सुमारे 70% इम्युनिटी तुमच्या पोटात असते. जर तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय विविध प्रकारचं अन्न खाऊ शकत असाल तर याचा अर्थ तुमची शरीरातील अंतर्गत प्रणाली आणि मेटाबॉलिझम अजूनही चांगल्या स्थितीत आहेत. याचा अर्थ असा नाही की तुम्ही जास्त खावं, पण अन्नाचा आनंद घेणं ही जिवंतपणा आणि चांगल्या आरोग्याची निशाणी आहे. तर मित्रांनो, ही होती ती 7 लक्षणं: मजबूत पकड, वेगवान चाल, चांगले मित्र, चांगला तोल, शिकण्याची इच्छा, जीवनाचा उद्देश आणि चांगलं पचन. आता जरा विचार करा, यापैकी किती लक्षणं तुमच्यात आहेत? जर 3 किंवा 4ही असतील तरी घाबरू नका. तुमचा पाया मजबूत आहे आणि जे कमी आहे ते आजपासून सुधारता येऊ शकतं. लक्षात ठेवा, 65 म्हणजे आयुष्य संपणं नाही, तर रिटायर म्हणजे नव्या टायरसह आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करणं आहे. ही वय घाबरण्याची नाही, तर आपला अनुभव वाटण्याची, आवतं अन्न खाण्याची आणि आपल्या लोकांसोबत वेळ घालवण्याची आहे. तुम्ही आयुष्यातील कठीण चढउतार पार केले आहेत. आता फक्त दृश्य, व्ह्यू, आनंदाने पाहायचं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणादायी वाटला असेल तर तो तुमच्या 60 वयाच्या मित्रांना आणि कुटुंबियांना जरूर शेअर करा. त्यांना सांगा पिक्चर अजून बाकी आहे. कमेंट करून नक्की सांगा की या 7 लक्षणांपैकी तुमच्यात सर्वात मजबूत कोणतं आहे. मी तुमचे कमेंट्स वाचेन. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या आशेसह. तोपर्यंत तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि हसत रहा. हा व्हिडिओ फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा वैद्यकीय सल्ला नाही.